नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण थोडीशी माहिती बघणार आहोत। शस्त्रक्रिया गृह सहाय्यक ऑपरेशन थिएटर असिस्टंट या पदासंबंधी तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। आज आपण काय बघणार आहोत तर आज तुमचा पेपर पॅटर्न बघणार आहोत। कशा पद्धतीने तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेकचं डिवायडेशन आहे, त्यानंतर जो NNMC ने तुमचा सिलेबस दिलेला आहे, तर तुमच्यासाठी कोणते टॉपिक्स आहेत, त्यानंतर तुम्हाला कामं काय करायची आहेत, तर हे सगळं बघणार आहोत। त्यानंतर तुमचे जे टॉपिक्स आहेत त्याला मी खूप जास्त विस्तृत आणि काही मुद्देसूद टॉपिक पुढे मांडलेला आहे। प्रत्येक टॉपिकला मी थोडं डिटेलमध्ये घेतलेलं आहे। तर हे सगळं आज बघणार आहोत। सगळ्यांनी सेशन शेवटपर्यंत बघायचं आहे, खूप कामाचं सेशन आहे तुमच्यासाठी। चला तर मग आता बघूया, आपण सुरुवात करूया। सविस्तर आहे आपलं हे आजचं सेशन। तर सगळ्यात पहिलं शस्त्रक्रिया गृह सहाय्यक आपलं हे पद राहणार आहे। तर यामध्ये जेंडर ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी, तर या संबंधी सगळे आपल्या शरीरासंबंधी जेवढे काही पचन संस्था, उत्सर्जन संस्था, रेस्पिरेटरी सगळं काही आपल्याला बघायचं आहे। तर हे झालं। त्यानंतर पॅथॉलॉजी, त्यानंतर फार्माकोलॉजी, त्यानंतर मायक्रोबायोलॉजी, BLS, सर्जिकल ॲनाटॉमी, OT टेक्निक्स, त्यानंतर CSRD टेक्निक्स, ॲनेस्थेसिया टेक्निक्स, इन्फेक्शन कंट्रोल, सर्जिकल अँड मेडिकल कंडिशन, नर्सिंग प्रोसिजर्स आणि त्यानंतर सर्जरीज अँड अप्लाइड OT। तर इथं आपण हे सगळे सब्जेक्ट जे आहेत आपले तुमच्या बऱ्यापैकी मी पुढं सगळं दिलेलं आहे। ठीक आहे, हे सगळे तुमचे घटक आहेत आणि याचं अगदी बायफर्गेशन पुढं केलेलं आहे। जस्ट वेट अँड वॉच। ठीक आहे, खूप समजून सांगितलं मी पुढे। बघा पेपर पॅटर्न कसा राहील तुमचा। तर टेक्निकल जे आहे ते तुमच्या 60 प्रश्नांसाठी राहणार आहे। त्यानंतर मॅथ्स रिझनिंग 10 प्रश्नासाठी, GS 10 प्रश्नासाठी, इंग्रजी 10 प्रश्नासाठी, मराठी 10 प्रश्नासाठी। तर 10 प्रश्नासाठी म्हणजे 10 करून 40 प्रश्नांचं तुमचं नॉन टेक आहे आणि तुमचं जे टेक आहे, ठीक आहे, तुमचं टेक आहे तर ते टेक 60 प्रश्नांसाठी असणार आहे, जे सगळ्यात जास्त आतापर्यंत कोणत्याही टेक म्हणजे टेक्निकल पार्टला आलेला हा भाग आहे, जो नवी मुंबई महानगरपालिकेने दिलेला आहे। तर मला या 60 प्रश्न कशा प्रकारे येतील ते तुम्हाला समजून घ्यायचंय। तत्पूर्वी इथं तुम्ही हे समजून घ्या की तुमचं काम काय राहणार आहे। तर महानगरपालिकेच्या वैद्यकीय सेवाशी सहाय्यकारी आणि इतर संबंधित कामे, रुग्णालयाच्या संग्रहालयात शल्यचिकित्सेवेळी रुग्णास सांभाळणे, उचलणे, हलवणे, धरणे इत्यादी, वरिष्ठांना कामाचा, इथं तुमचं सगळं हे शस्त्रक्रिया, तर वरिष्ठांना कामाचा मासिक सविस्तर अहवाल सादर करणे, शस्त्रक्रियागृह स्वच्छता आणि सुरक्षित ठेवण्याबाबतचे कामकाज करणे, वरिष्ठांनी सोपवलेले कामकाजासह कार्यालयाच्या कार्यपलिकानुसार म्हणजे जे काही रुटीन असतं विहित जबाबदारी कर्तव्य पार पाडणे हे तुमची कामं आहेत। कोणाची? तर इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे शस्त्रक्रियागृह सहाय्यक ग्रुप Cचं तुमचं पद आहे। ठीक आहे, हे तुमचं काम आहे। उमेदवार योग्य हे तुम्ही तिथं गेल्यावर शिकून जाल, तेच काय महत्वाची गोष्ट। आता तुम्हाला सिलेबस समजून घ्यायचा व्यवस्थित। बघा तुमचा प्रत्येक टॉपिक जो आहे तो एवढा सुंदर पद्धतीने मी बायफर्गेट केलेला आहे, हे तुम्हाला कोणीच देणार नाही, स्पेशली युट्यूबवर तर कोणीच देणार नाही। तर ह्या गोष्टी पहिले बघून घ्या। तर आपल्याला सामान्य शरीररचना आणि शस्त्रक्रिया किंवा शरीरशास्त्र या संबंधी माहिती बघायचे, ज्याच्यामध्ये आपल्याला अवयवांची रचना, आपल्या सगळ्या अवयवांची रचना, त्यानंतर त्यांचे स्थान, त्यांचे एकमेकांशी संबंध, हाडे, स्नायू, अवयव प्रणाली म्हणजेच पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था या सगळ्यांची माहिती, शरीरक्रिया शास्त्र, तर फिजिओलॉजी, त्याच्यामध्ये आपल्या अवयव प्रणाली कशी कार्य करते, चयापचन क्रिया, मेटाबॉलिझम कसं चालतं, रक्ताभिसरण कसं चालतं, श्वसन, पचन, शारीरिक क्रिया कशा चालतात याचा अभ्यास आपण करणार आहोत या आपल्या टॉपिकमध्ये। त्यानंतर इथं पॅथॉलॉजीमध्ये, विकृतीशास्त्रामध्ये आपण काय बघणार आहोत तर रोगांची मूलभूत माहिती, ज्याच्यामध्ये रोगांची कारणं काय आहेत, त्यांचे प्रकार, त्यांचे परिणाम काय आहेत, त्यांचं निदान कसं केलं जातं, त्यानंतर पेशीमधील बदल काय होतात रोग झाल्यावर, तर रोगामुळे ऊतक म्हणजे टिश्यू आणि पेशीमध्ये काय मूलभूत बदल होतात, तर हे सगळं जे आहे तर गाठी, ट्यूमर हे सगळं इथं बघायचं आहे प्रत्येक रोगासंबंधी। औषधशास्त्रामध्ये काय काय बघायचं आहे, औषधाचे प्रकार काय असतात, तर प्रतिजैविक अँटीबॉडीज, त्यानंतर वेदनानाशक, भूल देणारे ॲनेस्थेशिया कसं काम करतं, त्याचे दुष्परिणाम काय आहेत शरीरावर होणारे, कालांतराने संभाव्य एक एक्स्ट्रा डोस दिला तर काय होऊ शकतं, या सगळ्याची प्राथमिक माहिती आपण बघणार आहोत। ठीक आहे, या आपल्या तिसऱ्या घटकामध्ये औषधशास्त्रामध्ये। मायक्रोबायोलॉजी
सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये बॅक्टेरियाजबद्दल, व्हायरसेसबद्दल, फंगायबद्दल, त्यानंतर परजीवीबद्दल बघणार आहोत, सूक्ष्मजीवांचा अभ्यास करणार आहोत, संसर्गाची प्रक्रिया करणार आहोत, सूक्ष्मजीव संसर्ग कसे पसरतात आणि संसर्ग टाळण्यासाठी काय उपाय योजना कराव्या, निर्जंतुकीकरण कसं करावं, स्वच्छ कसं ठेवावं, तर हे सगळं आपण या मायक्रोबायोलॉजीमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, चला नेक्स्ट. तर मूलभूत जीवन आणि समर्थन, बेसिक लाईफ सपोर्ट. तर हे आपल्याला बघायचं बेसिक लाईफ सपोर्ट कसा असतो. हृदयविकाराचा झटका असेल, श्वास थांबल्यास रुग्णाला कृत्रिम श्वासोच्छ्वास आणि छाती दाबण्याचे तंत्र, म्हणजे इथं आपण CR म्हणतो किंवा कार्डिओपल्मोनरी रिफ्लेक्सेस असं आपण त्याला म्हणतो. तर आणीबाणीतील व्यवस्था, गुदमरणे, रक्तस्राव हे सगळं जर होत असेल तर कशा पद्धतीने तातडीने उपाययोजना करावी हे तुम्हाला बेसिक लाईफ सपोर्टमध्ये बघणं आहे. आपण ते बघूया. त्यानंतर शस्त्रक्रिया आणि शरीररचनाशास्त्र, सर्जिकल अॅनाटॉमी हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, तर मी ह्याचे सगळे प्रॉपर नोट्स जे आहेत एकेका टॉपिकचे तुम्हाला प्रोव्हाइड करेल. कळलं? सगळ्यांना हे प्रॉपर नोट्स प्रोव्हाइड करेल. सर्जिकल अॅनाटॉमी, तर यामध्ये आपल्याला विविध शस्त्रक्रिया करताना अवयवाची रचना सखोल अभ्यासायची आहे. पोटाच्या शस्त्रक्रियेसाठी पोटातील अवयवांची रचना, अस्थिमज्जाच्या शस्त्रक्रियेसाठी हाडाची रचना कशी असते, टप्पे कसे असतात, शारीरिक संरचनेतून तुम्हाला जावं लागेल आणि सगळ्यांची माहिती, सगळ्यांचं स्थान समजून घ्यावं लागेल. तर OT टेक्निक्स, तर शस्त्रक्रियापूर्व जी तयारी करायची असते, कक्ष तयार करणं असेल, उपकरणाची तपासणी करणं असेल, रुग्णाची तयारी करणं असेल, शस्त्रक्रियेदरम्यान मदत करावी लागते. सर्जन आणि नर्सेसना शस्त्रक्रियादरम्यान उपकरणांची देवाणघेवाण करणे, रक्तस्राव नियंत्रण करण्यास मदत करणे, इतर सहाय्य करणे, शस्त्रक्रिया पश्चात काळजी, शस्त्रक्रिया संपल्यानंतर उपकरणाची स्वच्छता, कक्षाची स्वच्छता, रुग्णाला रिकव्हरी रूममध्ये हलवणे, हे सगळं करावं लागतं OT मध्ये. ठीक आहे. त्यानंतर इथं टेक्निक्स म्हणजे CSSD टेक्निक्स, सेंट्रल स्टेराईल सप्लाय डिपार्टमेंटमध्ये उपकरणे निर्जंतुकीकरण करण्यासाठी तुम्हाला वापरल्या जाणाऱ्या उपकरणांना स्वच्छ करावं लागेल, निर्जंतुकीकरण करावं लागेल. त्यानंतर उष्णता, रासायनिक पदार्थ किंवा वायू याच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण करणं तुम्हाला गरजेचं आहे. याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. स्टोरेज असेल, त्यानंतर निर्जंतुकीकरण केलेली उपकरणं योग्य प्रकारे साठवणे असेल, मागणीनुसार त्याचं वितरण करणं असेल, हॉस्पिटलमध्ये हे तुमचं काम असणार आहे. त्यानंतर ॲनेस्थेशिया टेक्निक्स, तर जे स्थानिक भूल आहे, प्रादेशिक भूल आहे आणि सामान्य भूल आहे, जनरल भूल, याची माहिती तुम्हाला असली अपेक्षित आहे. भूल देणाऱ्यासाठी वापरले जाणारे यंत्र, वायू, औषधे या सगळ्याची प्राथमिक माहिती असली पाहिजे. भूल दिलेल्या रुग्णाची काळजी घेणं तुम्ही गरजेचं आहे, निरीक्षण ठेवलं पाहिजे. त्यानंतर बघा, संसर्ग नियंत्रण, हाताची स्वच्छता, आरोग्य, त्यानंतर कर्मचाऱ्यांनी हाताची स्वच्छता कशी करावी याचे योग्य तंत्र तुम्ही त्यांना शिकवलं पाहिजे. तर मास्क, ग्लोव्स, गाऊन यासारख्या पद्धती वापरणं, योग्य पद्धतीने वापरणं, वैद्यकीय कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट करणं. वन्स अगेन आपलं जे मेडिकल वेस्ट मॅनेजमेंट आहे ते तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. संसर्ग प्रतिबंधक धोरणं माहिती असणं, संसर्ग पसरू नये याच्यासाठी कामी करणं, शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय परिस्थिती, तर सर्जिकल आणि मेडिकल कंडिशन्समध्ये ज्यामध्ये तुम्हाला सामान्य शस्त्रक्रिया, हार्नियाची असेल, अपेंडिक्स असेल, पित्ताशयातील खडे असेल, यासारख्या सामान्य शस्त्रक्रियांची माहिती तुम्हाला सुद्धा असणं अपेक्षित आहे. आजार आणि त्यावरील शस्त्रक्रियेचा परिणाम काय होऊ शकतो, परिस्थिती कशी निर्माण होऊ शकते, मधुमेह, उच्च रक्तदाबमध्ये काय केलं पाहिजे, या सगळ्याचा विचार तुम्ही करायचा आहे, म्हणजेच अभ्यास करायचा आहे. या क्रियेची गरज काय आहे, त्यानंतर परिस्थिती शस्त्रक्रिया आवश्यक असते त्याची काय माहिती, म्हणजे शस्त्रक्रिया का गरजेची आहे, त्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरावर काय परिणाम होईल याचा अभ्यास, नर्सिंग प्रोसिजर्स, रुग्णाची काळजी घेणं गरजेचं आहे, त्याला पलंगावर हलवणं, आहार देणं, स्वच्छता राखणं, यासारख्या मूलभूत नर्सिंग प्रक्रिया तुम्हाला करायच्या आहेत. महत्त्वाची चिन्हे म्हणजे रुग्णाचे तापमान, नाडी, रक्तदाब, श्वसनाची गती हे सगळं तपासणं गरजेचं आहे. जखमेची काळजी घेतली पाहिजे, ड्रेसिंग केली पाहिजे, सगळं. त्यानंतर इथं शस्त्रक्रिया आणि उपाययोजित OT तंत्र, प्रत्येक प्रकारच्या शस्त्रक्रियेत म्हणजेच अस्थिव्यंग शस्त्रक्रिया, सामान्य शस्त्रक्रिया, स्त्रीरोग किंवा स्त्रीरोग शस्त्रक्रिया, OT या सहाय्यकाची नेमकी काय भूमिका असते, उपकरणांचे ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे. विशिष्ट उपकरणे
त्यांचा वापर कसा करावा याची सखोल माहिती असली पाहिजे. खूप जास्त ज्या वेळेला इमर्जन्सी असते त्यावेळेला शस्त्रक्रियेदरम्यान उद्भवू शकणाऱ्या इमर्जन्सी प्रॉब्लेम्स जसे की रक्तस्राव, श्वास थांबणे यावर तुम्ही त्वरित प्रतिसाद दिला पाहिजे. हे सगळं तुमच्या शस्त्रक्रिया आणि उपायोजित ओटी तंत्रे सर्जिकल आणि अप्लाइड ओटी टेक्निक्स मध्ये इन्क्लूड आहे. ते तुम्हाला बघणं गरजेचं आहे. वैद्यकीय उपकरणाची मूलभूत माहिती असणं गरजेचं आहे जे तुम्हाला आहे. मॉनिटर्स, त्यानंतर व्हेंटिलेटर्स, त्यानंतर इलेक्ट्रोकॉटरी, ह्या सगळ्या उपकरणाची माहिती, कार्यप्रणाली कशी चालते हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे. यात काय बिघाड झाल्यास तो कसा ओळखावा, कधी तंत्रज्ञान टेक्निक किंवा तंत्रज्ञांना कधी बोलवावे याची माहिती पाहिजे. तर सुरक्षित वापर तुम्हाला जमला पाहिजे, संभाव्य धोके तुम्हाला माहीत पाहिजे, हे सगळं तुम्हाला माहीत पाहिजे. आणि हे आपण सगळं आपल्या नोट्समध्ये मी मेन्शन करून देणार आहे. तर आपल्या शस्त्रक्रियागृह सहाय्यक ऑपरेटर ओके, तर ऑपरेशन थिएटर असिस्टंट ही जी आपली एक ई बुक आहे तर ती आपल्या स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशनवर तुम्हाला मिळणार आहे. तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या नवीन सिलेबसनुसार ती तयार केलेली आहे. संपूर्ण टेक्निकल पार्ट कव्हर आहे. प्रत्येक घटकावर विस्तृत PDF नोट्स तुम्हाला याच्यामध्ये मिळत आहेत. नक्की तुम्ही बिंदास घेऊ शकता. स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि ही बॅच तुम्ही घेऊ शकता. नवी मुंबई महानगरपालिकेची बॅच म्हणण्यापेक्षा ई बुक घेऊ शकता. कळलं? सगळा सिलेबस तुमचा मी डिटेल प्रोव्हाइड करत असते प्रॉपर पद्धतीने. इथे तुम्हाला हे मिळणार आहे. चला तर मग आजसाठी इथे थांबूया. भेटणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जे काही डाऊट असतील तर या व्हिडिओ खाली तुम्ही ते तुमचे जे डाऊट आहेत ते ड्रॉप करू शकता. धन्यवाद.